हे गाइस नमस्ते। तर आज माझा सेकंड डे आहे गावामध्ये आणि आज आमच्याकडे हळदीचा प्रोग्राम आहे। तर मी आज साडी नेसले, पण येल्लो साडी मी नंतर नेसणार आहे। तर आज कोकणामध्ये हळद म्हणजे कशाप्रमाणे होते तर मी तुम्हाला ते दाखवते, कारण मॉर्निंग पासून काय ना काय प्रोग्राम्स चालू असतात। तर गावातल्या लेडीज लोक सगळे गाणी वगैरे बोलतात, तर ते सगळं दाखवते। पण जस्ट असंच वरती आले होते 2 मिनिटांसाठी, तर मी तुम्हाला ते दाखवते। फणस वगैरे दिसतात म्हणून एक व्हिडिओ काढला इथेच। तर हे फणस आहे, तिकडे खूप सारे फणस लागलेत आणि हे आहे आमचं कोकण। तर आता घरी जाऊया, तुम्हाला मंडप वगैरे आमच्याकडे सजवलंय ते दाखवते आणि आज खूप धमाल होणार आहे, तर बघूया। सारी मंडपची तयारी केली आहे, अजून बाकी आहे करायची। लाईटिंग्स वगैरे लागले, लाईटला थोडं चांगलं दिसतं लाईट वगैरे लावल्यानंतर। लाईटिंग लागले घरामध्ये। जेवण पण करताय इकडचे काकी लोक सगळे, तुम्हाला जेवण दाखवतात। जा मंडपाची तयारी इकडे चालू आहे। तर इकडे वाडीतली लोक पण जमले आहेत आणि बाकीच्या जे रीतिरिवाज असतात त्यांची पण तयारी होते। आंब्याची पानं वगैरे आणले, तर इकडे मस्तपैकी जेवणाची तयारी चालली आहे। भात ठेवलाय चुलीवरती आणि खूप मोठी मोठी टोपा आहेत आणि हे सगळे लेडीज आमच्या वाडीतलेच आहेत। इकडे वड्याचं पीठ केलंय आणि आज वडे पण बनणार आहेत। तर संध्याकाळी बघूया आपण, खूपच काय खायला भेटणार आहे आणि हे जेवण पण खूप टेस्टी बनवतात। तर काकी लोकांना भेटूया आपण। देवकाची तयारी चालू आहे आता आणि इकडे खूप काय सगळं बनवत आहेत। मला पण एवढं माहिती नाहीये, पण बघूया आता काय काय बनवतात ते। तर इकडे चालली आहे देवाची तयारी चालली आहे आणि हे मूळ दैवत आहे। इथे जाऊन पहिला दिवा लावायला लागतो। तर पूजा चालली आहे इकडे। तर आता घाण्याची तयारी झाली आहे आणि हे घाणा म्हणजे आता हे हळद आहे, ती हळद आता ठेचणार आणि तीच हळद संध्याकाळी लावली जाते। तर ही प्रथा आहे। तर आता हे काकी लोक गाणी वगैरे म्हणून पूर्ण करतील बघा। लोखंडी वसवी गाण्याच्या बळीला आधी देव रमीला आंधळीची वाटी केलाय बाचे हाती हळदीची वाटी आजोबाचे हाती गंधाची वाटी जागोबाचे हाती तांदळाची वाटी। तर ही लास्ट पिढी असेल आता,
की गाणं वगैरे म्हणून पूर्ण सगळ्या रीतिरिवाज पार पडणार आहे. पण ह्याच्यानंतर ह्या सगळ्या रीतिरिवाज बघायला भेटतील की नाही भेटतील ते माहीत नाही. पण खूपच सुंदर अशी गाणी वगैरे गावामध्ये गायली जातात, तर मला तर खूपच आवडले. मंडप असा पहिला म्हणतात ना तर इकडे भोपळा चिरतायत, भोपळ्याची भाजी करणार आहेत आणि खोबरं वगैरे पण किसतायत काकी. तर आज मस्त मस्त जेवण होणार आहे, कारण मला गावचं जेवण खूप आवडतं आणि हे लोक जे बनवतात ना जेवण ते खूपच टेस्टी असतं. तर संध्याकाळी खावायला खूप मजा येणार आहे. बघूया पुढे. आता संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि आता परत गावकरी लोक जमणार आहेत आणि विडा वगैरे भरायचा असतो, तो प्रोग्राम होणार आहे. तर कारण दिवसभरामध्ये काही ना काही सगळं प्रोग्राम चालूच आहे. तर आता हे आमचे गावकर आहेत वाडीतले आणि ते सगळे आता गाराणे वगैरे घालतील, ते आता बघूया. आणि मी आत्ता चालली आहे केळीचं पान आणायला, कारण माझ्या घरापासून थोडंसं 2-3 मिनिटांवरती आहे केळीची झाडं. तर तिथे जाणार आता मी आणि केळीचं पान कापणार आहे. बघूया. केळीचं पान खूपच लांब दिसतंय, कारण माझा हात काय पोचत नाही आहे. तर मी आता एका मुलाची मदत घेते. तर फायनली मला एक पान भेटलं आहे आणि हे पानावरती आता मी पान घेऊन चालले आणि पानावरती संध्याकाळी जेवणार आहे. तर चला घरी जाऊया. तर आता इकडे ताशे वगैरे वाजवावे लागतात, तरच समजतं की हे लग्नघर आहे. तर आता हे लोक ताशे वगैरे वाजवत आहेत. तर आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि आता प्रोग्राम आहे एक, म्हणजे की नवरदेवाची दाढी वगैरे केली जाते. तर ही पण एक प्रथा आहे आमच्या गावामध्ये. तर आता सगळ्यांच्या पाया वगैरे पडतोय नवरदेव आणि आता पुढची प्रथा चालू करणार आहे. तर हे काका आले आहेत आता दाढी करायला आणि नवऱ्याची मोठी बहीण असते ती डोक्यावरती तांदूळ टाकते जोपर्यंत दाढी होत नाही तोपर्यंत. आणि गावातल्या महिला गाणं पण बोलतात. देशीचे माले ये देशीचे माले ये उतरले कोकणी उतरले कोकणी हातकंब्या तलावरी येऊनी टावले आले यजमान्याच्या घरी यजमान्याच्या घरी यजमानी लागले पुसाया पाट्याला बसाया काळे गाईचं शान वाटे गंगाचं पाणी देवीला केली बरणी नेऊन देवीला केली बरणी मावाची बैनोरी दिवाळून उभी. तर इकडे लग्नासाठी पेढे भरण्याचा प्रोग्राम चालू आहे, कारण लग्नाला जेव्हा नवरा जातो तेव्हा पेढे वगैरे दिले जातात आणि त्याच्यामध्ये एक स्वीट सुपारी असते.
ज्या सोप बोलतात तर ते आहे. तर ते भरण्याचा प्रोग्राम चालू आहे आणि इकडे काकी सगळे अक्षदा वगैरे घेऊन जायला लागतं. ते अक्षदा वगैरे भिजवल्या जातात. तर हे रात्रीच करून ठेवलं जातं. तर सगळ्यांची धावपळ चालू आहे, काय ना काय करतच आहे. रात्रीचे 9 वाजले आहेत आता आणि जेवणाची तयारी चालली आहे. जेवण वाढते मी आणि ताई आत्या वगैरे बसते. तर जेवून घेऊया आणि नंतर मग भाजीची तयारी होईल. हळद लागली हळद लागली
हळदीचा प्रोग्राम आता संपणार आहे, तर भेटूया आता लग्नाच्या दिवशी लग्नाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हळदीमध्ये मजा आली की नाही, कमेंटमध्ये मला नक्की सांगा.